पनवेल तालुक्यातील देवत परिसरात गुंडगिरीचा थरारक प्रकार समोर आला आहे। विसुंबे गावातील पेडा गँगने 17 वर्षीय तरुणाला अपहरणासारख्या पद्धतीने निर्जन ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दैवत येथील पीडित तरुणाला आरोपी संदेश पाटील याने काम आहे असं सांगून स्कूटीवर बसवून शिवकर परिसरातील डुक्कर पोल्ट्री फार्मच्या मागे नेले। तेथे आधीच दबा धरून बसलेल्या गँगमधील गुड्डू भोईर, आदित्य सुरते आणि इतर 4 ते 5 जणांनी एकत्र येत तू वायर चोरी केली आहेस असा खोटा आरोप करत प्लास्टिक पाईप, गॅस पाईपने बेदम मारहाण केली। इतकेच नव्हे तर पीडिताच्या पायाला दोरी बांधून फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकारही समोर आला आहे। डोक्यावर, हातावर आणि पायावर गंभीर दुखापती करण्यात आल्या। ही गुंडांची टोळी एवढ्यावरच थांबली नाही तर मारहाणीनंतर पीडिताला धमकी देत घरी सांगितले तर संपवू अशी उघड धमकी दिली। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजरत्न खेरणार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न मोठा आहे, पनवेलमध्ये गँगचा इतका बिनधास्त धिंगाणा कसा? अल्पवयीन मुलांवर अशी निर्दयी मारहाण, कायदा कुठे आहे? या गुंडांना कडक शिक्षा कधी होणार? परिसरात वाढती गुंडगिरी रोखणार तरी कोण, असा संतापजनक सवाल पीडित व पीडिताची आई करत आहे। की पूर्ण थरथर कापत कापत तो धडपडत आला माझ्या घरी। जसा तो आला मी त्याला विचारलं त्याला काय झालं काय नाही। त्याने मला सांगितलं की मम्मी मला मारले खूप। तरी तो सांगत होता मम्मी मला एवढ्या एवढ्या पोरांनी मारलं, मळ्यावर जाऊन मला एवढ्या एवढ्या पोरांनी मारलं। नाही बोलला मम्मी मी नाही उठू शकत, जागेवरनं मी उठू पण नाही शकत, काय करू पण नाही शकत, मी काय करू। 112ला फोन केला, त्यांच्याशी मदत घेतली, त्यांना पोलिसांना आले ते 15 मिनिटात ते आले आणि ते आल्यावर लगेच त्यांनी रिक्षा बोलवली। मला पहिला बोलले पहिला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। तेव्हा मला सांगितलं की असा एक संदेश पाटील म्हणून नावाचा मुलगा आहे, तर तो आला मला बोलला चल आपल्याला प्लांटवर काहीतरी काम आहे की तुम्ही काय केलंय नेमकं। बोलते तुम्ही काय वायर वगैरे चोरलेत का, तुझं नाव आला म्हणून असं काय सांगितलं। तर तो काय बोलला आणि त्याने काय केलं फोन केला, संदेश पाटीलनी फोन केला मित्रांना, फोन केला तर बोलते थांब माझ्या गँगला मी बोलवतो, बेडा गँग कोण आहे म्हणून। त्यांनी फोन केला आणि 10-15 मिनिटात एवढी पोरं आले तिकडं, एवढी पोरं आले। त्या पोरांनी एवढा त्या पोराला माझ्या विचारत एवढा मारला, फायबरच्या पाईपानी मारला, गॅसच्या पाईपानी मारला, पण तरी बांधून मारला, माझ्या पोराला बांधून मारला। मी पोलीस ठाण्यामध्ये ज्या दिवशी मी इथं हॉस्पिटलमध्ये आली त्याच वेळी मी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती, पण त्यावेळी तिकडची माणसं कोणतरी आले होते गावची मला सांगायला। मला एवढंच अपेक्षा आहे जो पार्टी करत होता त्या जागेवर, विशाल भोईर म्हणून तो माणूस इथं पार्टी पण करत होता आणि त्याच जागेवर माझ्या पोराला मारले पण गेलेत। पोरांनी जमा करून 20-25 पोरं आले होते, त्या पोराला मारले गेलेत। मग त्यांनी का नाही लक्ष दिलं? आणि तिथं ही गोष्ट अशी चालली होती की ह्याचे तुकडे करून विहिरीत फेका। गुन्हा सिद्ध पण नव्हता झाला, फक्त तुम्ही त्याला विचारत होता काय केलंस म्हणून। नाही तुम्ही केलं ठीक आहे, मग त्या पोराचं नाव सांग। तर तुम्ही असं काय केलं माझ्या पोराला? तुम्ही असं एवढ्या मारत पर्यंत कुठं होते तुम्ही लोक? तुमच्या पार्ट्यामध्ये तुम्ही एवढे बिझी होते? त्या पोरांना लवकरच्या लवकर जमा करावा, जेवढ्या लवकर असेल, कारण एवढ्या घटना घडल्यानंतर पण ते पोरं अजून फिरतात इचुंबे गावात। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।